धरांद्री पंकजरता संवेद कला स्वादिता मोद सुसार नित्य निरता सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधरांच्या अमृतवाय वाणीतून स्वामींनी निरूपण केलेलं प्रसादाचं महात्म्य केसराज बासांनी आपल्या सूत्रपाठात आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून प्रसाद कशाला म्हणतात हे आपण श्रवण करत आहोत। बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संबंधाने पवित्र झालेल्या वस्तू, पण ज्याच्या स्वामी चक्रांची प्रसन्नता आहे, प्रसन्न भावाने ज्यांना ज्यांना आमच्या स्वामी चक्रांनी आणि गोविंद प्रभू बाबांनी दिलेल्या वस्तू, ते वस्त्रच असतील असं नाही, काय काय दिलं आतापर्यंत आपण श्रवण केलं, त्या सर्व वस्तू आपण चिंतन करतो आहे आणि आपल्याला त्या वंदनीय आहे। आणि वंदनीय असताना त्या वस्तू आपण कशा जोपासायच्या आहे हे ही माहिती या प्रसाद सेवेच्या ह्या आपण श्रवण करायचे आहे। कापूस, पोसला, रोम, चर्म, किती वस्तू आहे इकडे आपण? चार वस्तू खूप ऐकल्या, पण 4 प्रकार त्याच्यातले आहेत। एका वस्तूमध्ये खूप मोठे प्रकार सांगितले, 4 प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला वंदनीय सांगितल्या। आता पुढची वस्तू धातू। पुढची वस्तू काय? धातू। कोणताही धातू असो, ते सर्व धातू स्वामी चक्रांच्या संबंधाने पवित्र झालेले आहेत। सोनं बी काय आहे, चांदी बी काय आहे, लोखंड बी काय आहे, तांब बी काय आहे, पितळ बी काय आहे। पण तुम्ही धातू म्हटलं की फक्त तुमच्या डोळ्यासमोर एकच वस्तू आहे, कोणती? लोखंड। धातू कुठं सोनं येतो? लोखंड। धातू म्हटलं की काय म्हणतात? लोखंड। सोन्याला धातूनी म्हणत, स्वर्ण म्हणतात। म्हणून धातू परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेले आहे। कोणकोणते धातू पवित्र झालेले आहे
त्या आपण आता या प्रसाद सेवेच्या माध्यमातून केसराज वासांनी आपल्याला जे सांगितलेले आहे किंवा बायदेव वासाने दोन प्रकारचे मत आहे याच्यामध्ये। ही प्रसाद सेवा कोणी म्हणतं बायदेव व्यासांनी केली, कोणी म्हणतं केसराज वासांनी केली, कोणीही करो, पण आपल्यासाठी खूप मोठा एक उपहार हा आपल्या समोर आलेला आहे। म्हणून त्याच्या माध्यमातून धातू वांत वांकी पायातलं पैजण, पायातलं पैजण श्री प्रभू बाबाचं चरित्र जर पाहिलं, गोविंद प्रभू बाबाचा विशेष करून संबंध आहे, स्वामींचा येईल पण गोविंद प्रभू बाबाचा विशेष करून संबंध आहे। स्वामींच्या सन्निधानी माईन भट्ट होते आणि माईन भट्टांनी स्वामींची सेवा अतिशय राहुलांची उत्कृष्ट की त्यांच्या सेवा दास्या करण्यामध्ये त्या काळात सुद्धा कोणी बराबरी केलेली। दररोज 3:30 आसूची ते पूजा करत होते स्वामींची, कशाची? सुवर्णाची। दुकान टाकलेलं होतं। आपण दुकान कशासाठी टाकतो? आपल्या करता म्हणण्यापेक्षा पोट भरण्यासाठी। सगळ्यात सर्व गोष्टी या जगात फक्त एकाच गोष्टीसाठी चालू, काय? अष्ट स्वभाव नसते पृथ्वीसारखे, काहीच करायची गरज नव्हती ना, दुकाननी, नोकरीनी, शेतीनी, काही रिटायर व्हायचं काम, पण पेन्शन भेटायचं ते काम नाही। गोविंद प्रभू बाबाची सेवा केली तर गोविंद प्रभू बाबाला एकदा त्यांनी बाजारातून वांकी म्हणजे पायातलं पैजण आणलं, स्वामींची पूजा केली, पैजण पायामध्ये घातलं, त्या पैजणला लावले होते घुंगर। आता गोविंद प्रभू बाबांनी ते पैजण पायामध्ये स्वीकारल्यानंतर पाय वाजवला, ते छन छन वाजायला लागले। तुम्हाला माहित आहे गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती अतिशय विचित्र। गोविंद प्रभू बाबांनी काय केलं, पैजण घेतलं, चालायला लागले। जसे जसे पाय आपटायचे तसं तसं पैजण काय करायचं? तुम्हाला तुमच्या नाताचा अनुभव आला असेल गोविंद प्रभू बाबाचा इतका नको येऊ, पण नाताचा तर मात्र नक्कीच आला असेल, कारण नाताच्या पायात पैजण घातलं की तो चालायला लागला की तुम्हाला आनंद होतो। गोविंद प्रभू चालवो का नको चालवो त्याचा आनंद होणार नाही, पण नातू चालण्याचा आनंद अतिशय उत्कृष्ट। पण माईन भट्टाला आमच्या गोविंद प्रभू बाबा चालायला लागले त्या पैजणाच्या माध्यमातून, ते खूप आनंद व्हायला लागला। गोविंद प्रभू बाबा चालायला लागले, बऱ्याच वेळ चालले चालले, नंतर होते काढ, प्रवृत्ती भंगली। काही त्यांनी काढलं, पण त्यांना काय राग आला, त्यांनीच काढून टाकलं, तोडून टाकले ते। परंतु माईन भट्ट गोविंद प्रभू बाबाच्या सेवेला अतिशय सुंदर प्रकारे प्रवर्तले। त्यांनी काय केलं, ते पैजण काढलेलं तुटलेलं परत केले आणि परत काय केलं, जोडून आणलं आणि स्वामी गोविंद प्रभू बाबाच्या उपयोगी ते नेलं। म्हणजे ही वांकी आपल्याला या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आठवणं अत्यंत गरजेचं आहे। वांकी म्हणजे पायातलं पैजण, आणि याला सुद्धा गोविंद प्रभू बाबाचा संबंध झालेला आहे आणि संबंध झाल्यामुळे ती प्रसन्नतेने त्याच्यामध्ये क्रीडा केल्यामुळं ती वंदनीय वस्तू आहे। ही वस्तू मानवा पंथात वंदनीय म्हणून आलेली आहे। आता कोणत्या पिढीचा आहे काही सांगता येत नाही, परंतु ती वांकी या मानवा पंथात आलेली आहे आणि ती वांकी म्हणजे आठवताना गोविंद प्रभू बाबाची लीला आठवावं लागेल।
दुसरी लीला स्वामी चक्र यांची पुरुषोत्तम देवाचे पागडे. पुरुषोत्तम देव नावाचे एक भक्त होते. स्वामींच्या सन्निधानी आले. स्वामींना सर्व अलंकार त्यांनी अर्पण केले. त्याच्यामध्ये पागड म्हणजे पायातलं पैजण तेही अर्पण केलं. त्याही ठिकाणी गोविंद आमच्या स्वामी चक्रांनी पायात घातलं आणि चालायला लागलं असं म्हणजे काय तेही वाजायचं. तेही प्रसन्नतेची लीला आहे. स्वामी चक्रांचाही संबंध आलेला, गोविंद प्रभू बाबाचाही संबंध आलेला, पण दोन्ही पैजण वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी वस्त्रला गोविंद प्रभू बाबाचाही संबंध आलेला आहे आणि स्वामींचाही संबंध आलेला आहे, असं एकच आहे. पण इथं जी वांकी आली तिथे एक स्वामी चक्रांच्या संबंधित आहे आणि एक आमच्या गोविंद प्रभू बाबाच्या संबंधित आहे. ते आपल्याला आठवणं गरजेचं आहे. म्हणून वांकी सांखळे साखळी गोविंद प्रभू बाबाची लीला आहे याला प्रमाणभूत. माईक भट्टांनी अशी जी पूजा केली, अशा ज्या अनेक प्रकारच्या सेवा केल्या, याच्यामध्ये बहुतेक माईक भट्ट आहे. माईक भट्टाला खूप वाटायचं की सुवर्णाने पूजा करावी, चांदीनी पूजा करावी, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंनी पूजा करावी. यामध्ये माईक भट्ट नंबर होते. आणि ते त्यांच्याकडे कोणतीही घरदार नव्हतं, शेतीवाडी नव्हती, आपल्यासारखी कोणती नोकरी नव्हती. आपल्यासारखे नोकरी आल्यानंतर रिटायर झाल्यानंतर कोणतं पेन्शन नव्हतं. होतं का? सर्व संघ परित्याग करून आलेला माणूस. घरी करोडोची संपत्ती असेल, पण जेव्हा त्याग केला अंगावरचे कपडे बी आणले नाही. आठवतं ना? अंगावरचे कपडे बी आणले. आपले कपडे एका रस्त्यात एकाला देऊन टाकले, त्याचं जुनं कपडा आपण वापरले. असा असलेला माईक भट्ट जर स्वामी गोविंद प्रभू बाबाची सेवा करू शकतो, तर त्यापेक्षा आपण आपला विचार जर केला तर आपल्याजवळ सर्व परमेश्वरांनी दिलेला आहे. आपल्याजवळ परमेश्वरांनी आपल्या कर्माच्या निष्पत्तीच्या माध्यमातून, कर्मभोगाच्या माध्यमातून सर्व सुविधा दिलेल्या आहेत आणि आपण स्वतःसाठी सर्व उपभोग करतो. एखाद्या वेळेस परमार्गाच्या ठिकाणी ईश्वर तर नाही, आता आपण करायला काही हरकत नाही, म्हणून त्यांनी सांखळ. गोविंद प्रभू बाबा तशी घेणार नाही, घालणार नाही. गोविंद प्रभू बाबाचा प्रवृत्ती अतिशय विचित्र होती. त्या प्रवृत्तीला पात्र होणे आपलं त्या कामच. कवनी वेळा कवना जीवा काही देती किंवा न देती असंही सांगता येत नाही. अशी असलेली प्रवृत्ती असलेले गोविंद प्रभू बाबा, त्या गोविंद प्रभू बाबाच्या सन्निधानी असलेला माईक भट्ट, त्याला वाटलं स्वामींच्या ठिकाणी साखळी अर्पण करायचं. अर्पण करत असताना अशी जर डायरेक्ट घातल्या गेली तर स्वामी काही स्वीकार करणार नाही, काही प्रवृत्ती बदलून नाही. हार फुलाच्या हारामध्ये ते केली आणि ते काय केले, गोविंद प्रभू बाबाशी न म्हणे. गोविंद प्रभू बाबाच्या प्रवृत्तीला मानवलं नाही. यांनी गळ्यात घातली, त्यांनी गळ्यातून काढून डबल घातली. डबल काय केली, काढून टाकली. ती साप
त्या साखळीच्या माध्यमातून गोविंद प्रभू बाबांचा त्या साखळीला संबंध झाला की प्रवृत्ती असेल पण प्रसन्नतेची लीला, प्रवृत्ती असेल नसेल पण स्वामींची ती प्रसन्नतेची लीला आहे आणि ती वंदनीय आहे. परमेश्वराचा स्पर्श तिला झालेला आहे प्रसन्नतापूर्वक. प्रसन्नतेला खूप महत्व. आणि एखाद्या अवताराने जी प्रसन्न होऊन वस्तू केली त्या अवताराच्या काळात किंवा आता गुरुने केली, कारण स्वामी तर निघून गेले, आता देणारा कोण आहे? गुरुने एखादी प्रसन्नताची वस्तू दिली, त्याच्यामध्ये प्रसन्नता नक्षत्र आहे, तो विशेष कोणताही असो, पण काय दिलेला? तो प्रसाद दिला किंवा अनेक काही वस्तू दिली, पण ती कशी पाहिजे? प्रसन्नता. लक्षात ठेव, प्रसन्नतापूर्वक असली तर ते वर्णन करण्याला योग्य आहे. आपण गाडीच्या देवाला जातो, मूर्तीचा स्टॉल लागतो, विशेषाचा स्टॉल लागतो, आपण विकत घेऊन येतो. विकत घेतल्या त्याच्यात ती प्रसन्नता जाय असं आमच्या पूर्वजांनी सांगितलं. नाही तर आपण काय करतो? आणि मला तुमचा उपदेश घ्यायचा आहे पण मला प्रसाद पाहिजे, मला तुमचा उपदेश घ्यायचा आहे पण मोठी मूर्ती पाहिजे. ते बी कशी पाहिजे? नमस्कारी आहे का नाही? असं मागून घेतलं, प्रसन्नता न राहील. प्रसन्नता आता परमेश्वराने ज्या वस्तू दिल्या, कोणती वस्तू मागून घेतली भक्तिजनांनी? इंद्र भट्टांनी दुटी मागून घेतली किंवा आता ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत, ज्या ज्या परमार्गात आलेल्या आहेत, त्या साधेला ज्या वस्तू दिल्या, नख, दाढ, केश, कडा, अनुलेपन, या ज्या वस्तू दिल्या, साधेने कधी मागितलं? कोणतं मागितलं? तुमच्या पाठात असेल तर माहिती. स्वामींनी होऊन केलेलं आहे. तसं लक्षात ठेवा, जे गुरुनी प्रसन्नता दिलेला जो विषय असेल तो जर तुम्ही प्रसन्नतेने नमस्कार केला तर त्याच्यासाठी प्रसन्नता ऐसा धर्म हे ईश्वरीचा. हे बारकाईने शोधायची गरज आहे, हे बारकाईने विचार करण्याची गरज नाही. मग आपल्याला मूर्ती पाहिजे, प्रसादच पाहिजे, नाही तुम्ही उपदेश घेणार, हा अट्टहास कशा करता? तुम्ही उपदेश घेता त्याच्यावर उपकार करता का त्या देवावर उपकार करता? कशा करता उपदेश घेता? आपल्या जीवनाचं काहीतरी ऊर्ध्व काम व्हावं ह्या हेतूने उपदेश घेतात. खोटा आहे का खरा आहे? मग जर आपण त्या जीवनाच्या उद्देशाने जर आपण परमेश्वराचा उपदेश घेतो आहे तर आपल्याला गुरुनी जी दिलेली वस्तू त्याच्यामध्ये समाधान मानावं लागेल का नाही? मानावं लागेल, अतिशय मानावं लागेल. म्हणून आमच्या गोविंद प्रभू बाबांनी त्यांच्या जवळ असलेले माहिमपट्ट प्रत्येक गोष्ट कशाने केली? प्रसन्नतेने केली. आणि प्रसन्नतेने केलेली जी वस्तू आहे ती साखळी, त्यांची प्रवृत्ती नसली तरी त्याचा काय केला? स्वीकार केला आमच्या गोविंद प्रभू बाबांनी, आणि ती वंदनीय झाली. म्हणून त्या परमार्गामध्ये वंदन करण्याचं स्वामी चक्रांचं एक चरित्र सापडत. नागा राऊळ एक बाई होती, स्वामींजवळ आली. स्वामींना सर्व अवयव तिने अर्पण केले, त्याच्यामध्ये साखळी होती. कानातले, गळ्यातले, पायातले, हातातले स्वामींना तिने अर्पण केले, त्याच्यामध्ये गळ्यातली साखळी होती. आता प्रकार असा आहे, बराच वेळ स्वामींच्या
मूर्तीवर ते होत, पण काय आलं, स्वामी म्हणता काढून घ्या, तुमचं तुम्ही घेऊन जा. ते म्हणे नाही, ती काय म्हणे, अर्पण केलेली वस्तू आहे, हे मी देणार. एकदा आलं, दोनदा आलं, तीनदा आलं, ती काही घ्यायला तयार. स्वामींनी स्वतः काढून टाकले. ते तिने नेले किंवा नाही हा चरित्रात उल्लेख नाही. कदाचित तो संबंध असला आणि परमेश्वराच्या त्या वस्तू जर कर्मार्गात आल्या तर ती ही साखळी आपल्यासाठी वंदनीय आहे, प्रसन्नतापूर्वक दिलेली आहे. हा एक चरित्र स्वामी चक्र यांचा उल्लेख सापडतो. दुसरंच चरित्र आहे, छाया गोपाळीच्या बाई होत्या, त्यात एक बाई होती, तिने ऐकलं होतं की नागा राहुलाच्या बाईने स्वामींचं पूजन केलं, सर्व अलंकार अर्पण केले, साखळी वगैरे सर्व, आणि स्वामींनी परत देऊन टाकले. फक्त तिला एकच माहिती, काय परत देऊन टाकले. मग आपण मोठेपणा करायला काय हरकत नाही ना हो. आताची स्थिती अशी, मी लोकांच्या समोर तुम्हाला वस्तू देईन, पण लोक गेल्यावर तुम्ही काय करायचं. साधं नारळाच्या पौताचा विषय, आता येणारे पौत आहे, पवित्र पर्व घरी गुंपतात, मण्याने गुंपतात, सुंदर करतात, आणि विशेषाला काय करतात, पौत माझं माझं मला काय करतात. या बाईसाठी कथा आहे आपली, म्हणून परत सांगितलं. म्हणतो का नाही आपण, नाही खूप फुटलेला तुम्हाला काय व्हायला नाही आता ते, पण जर तुम्ही नाही दिले तर परत परत उचलून घेऊनही जातात. त्यालाही कमी नाही आपले, कारण जीवमती आहे, खराब आहे. पण जर आपण अर्पण केलं आपली सत्ता त्याच्यावरची, मग तुम्ही सोन्याचं नारळ जरी विशेषाला अर्पण केलं तर त्याच्यावर तुमचा अधिकार, अर्पण तर करणारच नाही तुम्ही मला घ्यायला, परंतु जर कदाचित केलं तर त्याच्यावर तुमचा अधिकार. तशाच प्रकारची बाई होती, या बाईनी सर्व आल्यानंतर देवाच्या जवळ अर्पण केले, त्याच्यात साखळी बी होती. बसली जवळ, अर्पण केले, स्वामींनी घातलेले जाय. स्वामी काही म्हणे ना की घेऊन जाय म्हणून. आता किती मोठी पंचायत झाली, किती विचार करायची मनस्थिती आहे. ती म्हणजे उभी राहायची, मी जाऊ का समज नाही जा, अर्धचित सर्व त्याच्यात, ती त्या दरवाजापर्यंत जायची आणि परत वापस यायची. तिथे मी जाऊ, स्वामी म्हणायचे जा. तीनदा असं झालं. शेवटी तिला वाटलं यांची काही इच्छा होती द्यायची, जीव किती खराब आहे, अद्दम आहे. इच्छा होती म्हणून स्वामींजवळ आली, ते माझं माझं द्या, माझं माझं अर्पण केलेलं द्या. हा अधिकार ईश्वरापर्यंत गेलेला, साखळीच्या माध्यमातून ईश्वर. आपण हा अधिकार कुठे जोडला, इथं इथं आता. आणि हा प्रतिकारांना कुठपर्यंत गेली. आपण सुद्धा अशाच विचाराने जर प्रत्येक क्रिया करत असला तर एक दिवस त्या बाईसारखी गत आपली ईश्वरापर्यंत जाईल. आणि ईश्वरापर्यंत गेल्यानंतर ईश्वराला सुद्धा तुम्ही म्हणसाल की ते माझ्या वस्तू. मागच्या बाईचा विचार करा आणि या बाईचा विचार करा, दोन्ही कोण आहे. एखादा माणूस समजदार, पण दोन्ही कोण आहे. एका बाईच्या स्वभावात इतका फरक आणि एका बाईचे स्वभाव. तर सांगायचं तात्पर्य स्वभावापेक्षा म्हणजे मागची जी बाई होती नागा राहुलाची, तिने अवांछनीयपणे क्रिया केलेल्या होत्या परिमार्गाच्या ठिकाणी. आणि ती अवांछनीय केलेला जो
अधिकार आहे तो ईश्वरापर्यंत आला म्हणून तिने घेतलं. हिचा वंचकत्वाने सर्व क्रिया केलेल्या होत्या आणि त्या वंचकत्वाच्या माध्यमातून क्रिया केलेल्याने अर्थळेरूप अयोग्यता जोडलेली आणि अर्थळेरूप अयोग्यता ईश्वरापर्यंत गेली ती साखळी. आठवणं गरजेचं. या साखळीच्या माध्यमातून अशा लिहिल्या तसं आपण वंदन करताना की वा त्या नागा राहुलासारखी आमची बुद्धी होऊ द्या, परंतु त्या दुसऱ्या त्या बाई होत्या त्या बाईसारखी आमची बुद्धी अजिबात कधी नव्हतं. परमेश्वराला दुःख करणं म्हणजे प्रसंग काय आणि प्रसंग या गोष्टीचा परत परत पुनरावृत्ती करून परमेश्वराच्या जवळ डोळ्यातून आसू गाळणे की बुवा अनंता सुट्टी हेच करत आले आणि अशा प्रकारच्या अनंत प्रकारच्या जोडी मी अनंत कर्माने मी व्यवस्थलेली आहे, अनंत दैवरातीच्या अडथळ्याने मी जोडलेली आहे आणि असे अडथळे माझे प्रत्येक ठिकाणी काय होतात आड येतात. म्हणून या प्रसाद सेवेच्या माध्यमातून हा अडथळा माझा नासावा अशी त्या विशेषाच्या माध्यमातून साधनाच्या माध्यमातून साध्याला विनंती करणं, साधन दात्याला विनंती करणं, जो साधन दाता आहे त्याला विनंती करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सांगतो. पुढे कांबी. कांबी म्हणजे लोखंडाची सळी नाही, गोविंद प्रभू बाबाच्या संबंधात आलेली आहे. गोविंद प्रभू बाबा होती पाण्यामध्ये अशी फिरवायची, तिच्याशी खेळ करायची, प्रसन्नतेने खेळ करायची. लोखंडाची लंबी सळी त्याला कांबी म्हणतात. ती कांबी पाली मांडे. आरतीच्या ताटाला म्हणतात पाली मांडे. हा पाली मांड्याचा जर विचार केला पुढे आरती आहे. पाली मांडे आरती. गोविंद प्रभू बाबाच्या काळात स्वामी गोविंद प्रभूची त्रिकाळ काय व्हायची पूजा उत्सव. तेव्हा आबाईसा गोविंद प्रभू बाबाची आरती आणि पालीमांडा. पालमांडा म्हणजे आरतीचं ताट त्याच्यामध्ये ठेवलेली आरती. आपण पालीमांडा म्हणतच नाही, आपण सरळ काय म्हणतो आता आरतीचं ताट. जुन्या भाषेमध्ये काय म्हणायचे पालीमांडा आरती, पालीमांडा आरती. अशा आरतीच्या माध्यमातून गोविंद प्रभू बाबाचा त्याला संबंध झाला. स्वामी चक्ररावांच्या काळात बाईसा होती. 2 ग्रामला 3 प्रकारचे काय करायचे पूजा अवसर करायची. बाईसाच्या हातीचे बालमांडे थरारीने देखोनी. स्वामी म्हणायचे नागरिया बाईसाच्या हातीचे बालमांडे धरा गा. त्या पालीमांड्याला स्वामींचाही संबंध व्हायचा. त्या आरतीला स्वामी त्याचा काही तुकडा कुठं तरी असेल नाही आरतीचा असेल, कारण पूर्ण दशाच्या कशा वस्तू मानवा प्रथा आल्या नाही. त्याला कारण आहे. स्वामींचं जसं तसं इंद्र भट्टाचं वस्त्र यायला पाहिजे होतं, पाखाल यायला पाहिजे होती, पोहरा यायला पाहिजे होता, गर्वता यायला पाहिजे होता. जसं बौद्ध धर्माचं किंवा ख्रिश्चन धर्माचं असं काही संग्रहालय राहतं तिथं त्या आंबेडकरांचे वापरलेले कपडे आणि काही आहे. ख्रिश्चनांचे तो येशू आहे त्याचे काही वापरलेले आणि तशीचे तसे. आपल्या संप्रदायात स्वामींची अंगी, स्वामींचं टोपलं, स्वामींचं उपरणं, स्वामींचा पालमांडा, स्वामींची आरती जशी ते जशी आली कहाणी सांगू शकतं कोणी कारण? सगळ्यांनी बोलून सर्वांना मिळायला यवन लोकांच्या घरी आल्या म्हणण्यापेक्षा सर्वांना ते जर एकट्याच्याच बापाचं
हे जर एखाद्याच्याच बापाचं असतं तर तुम्हाला त्यांनी वही दिलं. हे सर्व एकाच्याच बापाचं असतं परंपरेत. कोणाच्या? किती भारी वाटलं असतं. आता असतं दाढीचा विशेष आहे, याचा विशेष आहे, कदाचित नाही नाही आता टाइम नाही आम्हाला. आम्ही फक्त म्हणजे थोडसा तुकडा असून इतका मोठा अहंकार येतो. जर सर्व वस्तू जशाच्या तशा एखाद्याच कडे असत्या आलं असते का नाही अहंकार? पण प्रत्येकाला वंदन करायला भेटलं असते का? त्याने बी आरशात लावून दिले असते. झाले असते का नाही? दुरून पहा शक्का. आणि मानव पंथ याचे विचित्र उलट आहे. मानवा पंथात ते वंदन कपाळाला लावल्याशिवाय योग्यता लागत. हे तकिया संबंध आदी करून गोटे गोटे तुम्हा का दर्शनी किंगा. मग मिळालं असतं का? नुसतं पाहून आपल्याला योग्यता लागली असती का? म्हणून ते तुकडे होऊन गेले आणि ते तुकडे झाले म्हणून आपल्यापर्यंत प्रत्येकापर्यंत ते नमस्कारायला आले. हे पहा, धाडीमध्ये गेलं ते सापडलं. धाडीमध्ये काही जाऊ दिलं नाही आपल्याने. ज्या वंदनीय वस्तू आहेत त्या गेल्या नाही. फक्त कोठ्या वगैरे काही चरित्र ते गेले असतील. पण हे जे वंदन नख दाट केस कळा हे काही जाऊन गेलं नाही. पाखाल कापोता करवता काही जाऊ दिलं नाही आपल्या पूर्वजांनी. हे वंदन दाखवून तर काय पुस्तक वगैरे त्या लोकांनी मुसलमान लोकांनी दबले विहिरीमध्ये टाकून दिले असा उल्लेख सापडतो. किंवा स्त्रियावर अत्याचार करायचा प्रयत्न केला. हा पण हे वंदन जे आहे या वंदनाचा आमच्या नागदेव आचार्यांनीच काय केलं, 13 याच्यामध्ये पहिले तर विभागून टाकलं. प्रत्येकाला वेगवेगळं देऊन टाकलं. नको, ज्याचं त्याला वंदन मिळायला पाहिजे. मग त्याच्या परंपरेत अशा शिष्यकार्या करता करता प्रत्येकापर्यंत ते वंदन आलं. म्हणून ते आज आपल्याला वंदनीय आहे. म्हणून ते म्हणतात की पाली मांडे आरती. पाली मांड आरती. थाळा ताट वाटे वाट पसरट असा पराता सारखा राहतो त्याला थाळा म्हणतात. पसरट राहतो त्यालाही दोन्ही अवताराचा संबंध आहे. या सगळ्या वस्तू आमच्या स्वामींनी जेव्हा उत्तर दिशेला जायचं ना तेव्हा सगळ्या नमस्कार करून या रुद्रपूरला पाठवलेल्या असं चरित्रात उल्लेख. या सर्व वस्तू स्वामींच्या संबंधाने झालेल्या रुद्रपूरला राहुल आमच्या गोविंद प्रभू आवाजावर पाठवलेल्या. त्याच्यामध्ये थाळा होता, ताट होत. स्वामीजी दररोज आरोग्य करायची ते ताट. पैसा वाढायची त्या ताटामध्ये. हा पैसा गोविंद प्रभू बाबाला ज्या ताटामध्ये वाढायची ते ताट. वाटा वाटे मोठा त्याला वाटका. आता थोडक्यात बघायचं म्हटलं तर लोक जे होतात ना भिक्षा पात्र त्याला काय म्हणतात भिक्षा पात्र. पण या आपल्या भाषेत काय म्हणतात वेगळं वाटगत म्हणतात. हा वाटगत त्याला दैवरात्री म्हणजे आता भिक्षा पात्र म्हणतात. डबा बी नाही आहे भिक्षा पात्र. ते असं चवळं राहतं पूर्वी. ते असायचं त्याच्यावर स्टीलचं झाकण राहायचं. त्याला ते आता स्टीलचंच राहील स्वामींच्या काळात हे सांगता येत नाही. ते आणि कोणत्याही धातूचं राहू शकतं कारण स्वामी होते त्याच्यामुळे ते नाही सांगतात. म्हणून ते म्हणतात की वाटे वाटी छोट्या छोट्या वाटे स्वामींच्या आरोग्याच्या. स्वामींची कशी आरोग्य होती? श्रीमंत सुकुमार आरोगना. आपली कशी आहे? आपली कशी आहे? पण आपली श्रीमंत सुकुमारनी दना 5 मिनिटात
अंगच खलास, चेंजलं की संपलं. त्याला गाडगश येऊ का नको येऊ का काय येऊ, फक्त पुरखायचा पळत पानावर तर संपलं. श्रीमंत सुकुमार बनवले ती फक्त स्वामींची. म्हणून ताट वाटे वाटी असं स्वामींच्या ताटात राहायचं. साहेब गोविंद प्रभू बाबा असे चौरंगावर बसायचे, समोर ताट यायचं, त्याच्यातही त्यांची अशी आरोपणा राहायची. आदिशा गोविंद प्रभू बाबांच्या संबंधाने पवित्र झालेला आरसा. चरित्र आहे. श्री प्रभू बाबा राजमठात होते. राजमठात होते, कोणतरी आरसा लावलेला होता. श्री प्रभू बाबा मध्ये राहायचे, बाहेर आले, त्यांना आरसा दिसला. आता आपल्याला आरसा सांगायची गरजच नाही, कारण आपला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच्याशी जास्त संबंध. बाथरूम मधून निघाले तरी आरसा, बाजारात निघाले तरी कपाटाला आरसा आहे का नाही? आरशाशिवाय जमतच नाही. तो आरसा गोविंद प्रभू बाबा उभे राहिले. आता त्यांचीच प्रतिमा त्या आरशामध्ये दिसायला लागली. प्रवृत्ती बदलली परमेश्वराची. अरे तू इथं आहे म्हणे. त्या आरशाशी संवाद साधायला लागले. आपल्याला साधता येणार, आपण पाहिलं नाही. ते गोविंद प्रभू बाबा त्या आरशाशी संवाद साधायला लागले. तू इथं आहे ना, म्हणजे मी तुला कुठं तरी शोधतोय, तू कुठे गेलताय? कंगवा काढला, दाढी विचारायला म्हणजे दाढी सरळ करायला, आणि त्या आरशाशी बराच वेळ खेळ केला. तू इथं आहे, तू इथं. त्या आरशाला गोविंद प्रभू बाबाचा प्रसन्नतेने झालेला आज आरशाचा विशेष आहे. भरपूर ठिकाणी तो आरसा प्रसन्नतेचा आहे, प्रसन्न होऊन दिलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये माया, कृपा आणि प्रसन्नता. त्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा आरसा समोर येईल तेव्हा आपल्याला गोविंद प्रभू बाबाची मूर्ती आठवावं लागेल की गोविंद प्रभू बाबा आरशात तसे पाहत होते, असा संवाद साधत होते. नाही तर आपल्याला असा की मी आरशात पाहिलं असं होतं. आरशात आपली प्रतिकृती दिसते आणि गोविंद प्रभू बाबाला प्रतिकृती दिसल्यावर त्यांनी, अरे तू कुठे गेलता? तू इथं आहे म्हणे, मी शोधतोय तुला, कुठं आहे? विशेषतः म्हणजे परमेश्वराच्या प्रत्येक लीळेमध्ये, प्रत्येक अवतार कार्यामध्ये काहीतरी घेत आहे. आरशाला संबंध केला. त्या आरशामध्ये काही जीव असतो, ते दुःखामध्ये असते. त्यांना परमेश्वराला दुःखातून, परमेश्वराची बिनकामी लीळा एकही करत नव्हती. आपण जीवनात एकही कामाचं काम करत नाही. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत निरर्थक काम करतो. डोळे, आपण परमेश्वराच्या प्रत्येक लीळेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जीवाचा हेत, प्रत्येक लीळेमध्ये जीवाचा हेत आहे. जीवाला दुःखातून मुक्त करावं असा प्रत्येक अवताराचा हेत आहे. आणि ज्या ज्या माध्यमातून जे जे लीळा घडते त्या त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वरांनी केला. आरशाच्या संबंधातून जे जीव असतील त्यांना तिथून दुःखातून मुक्त केलं, सुख पळायला गेलं. तो आरसा गोविंद प्रभू बाबाचा आठवणं अत्यंत गरजेचं. लोक ज्या ज्या धातूला लोखंड रूपे गोविंद प्रभू बाबाचा संबंध आला असेल, आमच्या स्वामींचा झाला असेल, ते ते धातू आपल्याला बंधन आहे. आपण प्रसादामध्ये पाहत असतो, कधी कधी चौकोनी प्रसादासारखं धातूचं पत्र आहे,
लोखंडाचं, काही तांब्याचा येतो, पण लोखंडाचा इथे घेतला, लोखंडाचा पत्र आहे. तो दोन्ही अवताराच्या संबंधातून कोणत्या तरी एका अवताराला त्याचा काय झालेला आहे, संबंध झालेला आहे. तो लोहाचा विषय, त्याला काय म्हणतात, लोहाचा विषय. किंवा कधी कधी काय होतं, तेवढं नसतं तर माचोळीवर किंवा एखाद्या चिंतामणीच्या ओट्यावर अशी चारही बाजूने लोहाची बारीक पट्टी फिट केलेली राहते. तो लोह पाहिजे ना तरी बारीक पट्टी राहते, किंवा अशा थोड्याशा चौकोनी प्रकारच्या टिकल्या त्याला बारीक डिझाईन केलेली. ते लोह म्हणजे आपल्याला माहिती व्हावी बंधनाची, याच्यासाठी लोह, पण कोणता लोह, तर अशा प्रकारचे लोह आपल्या मानव पंथात वंदनीय आलेले आहे. आणि त्याच्या ठिकाणी प्रसन्नता एक धर्म आहे. त्याच्या प्रसाद सेवेसाठी, प्रसाद सेवेमध्ये एक आपल्याला चिंतन करण्याचा, वंदन करण्याच्या वस्तू त्या आहेत. आणि वंदनाचा जर योग आला तर वंदन करताना चिंतन अत्यंत गरजेचं आहे. ते चिंतन आपण करावं आणि ते वंदन करावं, किंवा वंदन करून चिंतन केलं तरी काही अडचण नाही. असं काही समजा त्यांनी कधी कधी काय म्हणतात, नाही नाही ते पुढील लीळा आठवल्यावर वंदन करू आणि मग हे करू, असं काही निवडून सांगितलं. आपल्या याच्यात कोणताच विधी व्यतिक्रमाने सांगितलेला नाही. सर्व व्यतिक्रमे. अभ्यागत आधी आल्या पाय धुवावे मग वरचल क्रिया पैसे नाही, असं कुठं लिहिलेलं. जर अभ्यागत आला, त्याला भूक लागलेली आहे, नाही नाही मी पाय धुवून घ्या, गरम पाणी होत आहे, चालणार हे विधी. त्याला पहिले काय करा, विशेष नमस्कार करा, जेवायला दे, नंतर पाय धुवत नस. तसं हे वंदन जे आपल्या जवळ येतं, ते वंदन करून घेतलं, नंतर आठवलं तरी त्याचं मोठं आधी माहीत नसतं, मग नंतर आठवणं सोपं जातं. किंवा वंदन करून घेतलं आणि गाडीमध्ये बसलो, आषाढीला जाताना हे जास्त योग घेतात, प्रसाद वंदन करताना हे योग येतात, तेव्हा तिथं गर्दी राहते. मग तिथं आपलं वंदन होतं पण चिंतन होऊ शकत नाही. मग गाडीत बसल्यावर आपण काय करतो, गप्पा मध्ये. गाडीत बसले की गप्पा, मग त्या गप्पा न मारता त्या वंदन जर आपल्या अंतःकरणात जर आठवलं तर गाडीत शांतता राहील. प्रत्येकाला चिंतन करण्याची संधी भेटेल. किंवा कदाचित कोणी चिंतन करत असला तर तुमच्या बडबडीने काय होईल, त्याला त्रास होईल. म्हणजे तुम्ही अडथळे रूप योग्यता तोडली का प्रसाद वंदन करताना, गेले प्रसाद वंदन करायला, पण काही बायांना असं एकदा बटन सुरू झालं मी काय म्हणतो, देवानी ती बॅटरी कशी काय चार्जिंग करू. विचार करतो की त्या कर्मफळात कोणतं पात्र भेटलं होतं त्या जीवाला, की एवढं बिचार एकदाच सुरू केलं की ते काही, मी तर म्हणतो मातीचं तोंड असतं तर ते. म्हणून ते तोंड वाजवण्यापेक्षा त्या तोंडाच्या माध्यमातून चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून असं काही समजायचं नाही, प्रसाद किंवा ते वंदन आल्यानंतर तेव्हा निळा आठवली तर मोठं लागतं. ते वंदन केल्यानंतर नंतरही तुम्ही आठवण केलं तर ते स्मरणांत पडेल. ते काही लोक म्हणतात नाही नाही तेव्हाचे जेव्हा आठवली की गोमत लागतं, नाही, तेव्हा परिस्थिती तशी नाहीये. तेव्हा आपल्यामुळे अनेक लोकांना काय होतोय, त्रास होतोय. म्हणून काय करायचं, वंदन करून घ्यायचं. जेव्हा एकटे बसलो तेव्हा त्याचं काय करायचं, चिंतन करायचं. काय वाया जाणार नाही, योग्यता होणारच आहे. जे आठवल्या नमस्कारताना जे होईल ते नंतरही चिंतन केलं तर त्याची होईल. म्हणून तो गंगा गंगाळ, तुम्हाला आताही गंगाळ तांब्याचं किंवा पितळाचं राहते, असं खालून निमुळत असून वर
पसरत राहतं, दोन्ही बाजूनी कळ्या राहतात. कळ्या असतात, धरायचं असतं. आणि जवळजवळ पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आंघोळीसाठी वापरलं जातं. आंघोळीसाठी वापरले जाणारे गंगा, ते गंगा स्वामी चक्रांच्या उपयोगी गेलं, गोविंद प्रभू बाबाच्या उपयोगी गेलं. हे तांब्याचं असेल किंवा पितळाचं असेल, ज्या ज्या धातूचं असेल, पण त्या गंगाळाला संबंध आला. चरित्रात खूप ठिकाणी गंगाळ आलेला आहे. त्या गंगाळाला संबंध झालेला आहे. किंवा बाईसा स्वामींना स्नान घालत होती तेव्हाही गंगाळ होत. त्या गंगाळाच्या माध्यमातून परमेश्वर स्नान करत होते. त्या गंगाळाची प्रतिकृती समोर आठवायची, असं असावं. परमेश्वराने संबंध दिला आणि ते आपल्यासाठी काय वंदनीय आहे. त्या गंगाळाची थोडीशी आकृती डोळ्यासमोर आठवायची. ते आठवायची म्हणजे तुम्हाला नवीन काही गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी ते बघितलेलंच आहे. बघितलं नसलं तर एखाद्याजवळ फोटो असला तर पाहून घ्या. कारण आता जवळजवळ ती पद्धत खूप कमी झाली. आता बाथरूम मध्ये जाऊन शावर लागतं, गंगाळ लागत नाही, बादली लागत नाही, काही लागत. सुरू केलं की सर्व आधुनिकतेकडे गेलं. जितकं आधुनिकतेकडे गेलं तितकं दुःखरूप झालं. म्हणून ते गंगा. तांबन, तांब्याच्या घड, तांब्याची घडी आजही आहे. तांब्याची घडी पूर्वीच्या काळात पाणी पिण्यासाठी वापरायची. त्या तांब्याच्या घडीतलं जर पाणी पिलं तर शरीरासाठी खूप चांगलं राहायचं, असं पूर्वीची परंपरा होती. आता तांब्याची घडी प्रत्येक घरी आहे, नाही म्हणत नाही, पण फक्त एकाच वेळेस वापरतात, जेव्हा श्रीकृष्ण महापूजा असते. कारण आम्हाला अन्नामध्ये ते काय आहे भेटलेली असते. आणि एकदा कृष्णपूजा झाली, त्या घडीचा आणि आपल्या संबंध काही खरं आहे का खोटं? ते श्री गोविंद प्रभू बाबाच्या काळात, स्वामींच्या काळात पाणी पिण्यासाठी ते तांब कळत, दोन तांब कळत, दोन गरड्या होत्या. आणि त्या दोन गरड्याला श्री प्रभू बाबाचाही संबंध आलेला आहे, आमच्या स्वामींचाही झालेला आहे. ते मानवा पडतात वंदनीय प्रसन्नतेची वस्तू म्हणून आलेली होती. ते तांबून दोन्ही तांब कळस किंवा तांबण म्हणजे तांब्याचं मोठं भांड असं म्हणून म्हणतात. आणि दोन्ही तांब कळस म्हणजे घर, दोन्ही कडून लागतं. तांबण म्हणजे मोठं तांब्याचं भांड, त्यालाही तांबण म्हणतात. गरम गरम पाणी करायचं असतं ते. आणि दोन्ही तांब कळस होते, हे दोन्ही तांब कळस होते तांब्याच्या घट. ह्या स्वामी चक्रांच्या स्वामी गोविंद गुरुबाबाच्या उपयोगी आलेले आहेत. आता येथे निळा एवढ्या काही हे नाही, फक्त आपल्याला आठवणं की याचा संबंध परमेश्वराचा झालेला आहे आणि ते आपल्याला वंदनीय आहे, ते आपल्याला चिंतन करायचं. पुढे महत्वाचे अंबिनाथाचे तांबे. अचलपूर आपण सर्वांनी केलेलं असावं. रामधरणा राजा त्याच्या निवासामध्ये स्वामींचा मुक्काम राहायचा. स्वामींचा मुक्काम तिथे राहत असताना स्वामी दररोज फिरायला जायचे, घोड्यावर जायचे. घोडे बी खूप सुंदर होते. घोड्यावर बसायचे,
कानाला चाबूक लावायचे. त्या चाबुकाच्या माध्यमातून, त्या घोड्यावर बसण्याच्या माध्यमातून त्या जीवाचा किती फायदा. आपण घोड्यावर बसतो लग्नाच्या वेळेस, घोड्याला त्रास होतो. स्वामी त्या घोड्यावर बसायचे तर घोड्याला स्थिती व्हायची, आनंद यायचा, आणि तो आनंद दृष्ट पण येईल, पण त्या घोड्यामधल्या जीवाला संबंध व्हायचा. आणि आमच्या स्वामींचं तत्वज्ञान सांगतं की ज्या जीवाला ईश्वराचा संबंध झाला त्याला त्या देहाच्या पार्टी भूमी म्हणजे अमेरिका, जपान, थायलंड ही नव्हे, आपल्याला ही माहिती आहे. याच्या पलीकडं निव्वळ परमेश्वराच्या संबंधाने जे भोगवल्या जातात जीवांना मनुष्य देह, त्या भोगभूमीमध्ये एकदा संबंध आला तर 1000 वर्षाचं आयुष्य, दोनदा संबंध आला तर 10,000 वर्षाचं आयुष्य, तीनदा झाला तर 15,000 वर्षाचं. नाही असं वाढवायचं. एकदा झाला तर 10,000 वर्षाचा, दुसऱ्यांदा आला तर 10,000. याच्या पलीकडे 100 वेळाही झाला तर 10,000. म्हणजे त्या घोड्याला दृष्टपर सुख तर आलं, अदृष्टपर काय झालं, त्याची घोड्याची येवणी गेली. किती मोठा फायदा. परमेश्वराने कोणत्याही वस्तूला संबंध लावला, चेतन वस्तू, जर वस्तूला लावला तर ते आपल्याला वंदनीय झालं, चेतन वस्तूला संबंध लावला तर त्या जीवाचा फायदा झाला, त्या घोड्यांचा फायदा झाला. त्या घोड्यावर बसायचे, अंबिनाथाच्या मंदिरात जायचे. आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठे तांबण राहायचं, तांब्याचं भांड राहायचं, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं राहायचं, आणि त्या पाण्याच्या माध्यमातून स्वामी त्या लिंगाला स्वच्छ धुवायचे. स्वच्छ धुवून विडा वागायचे, त्या लिंगाला स्पर्श करायचे, त्याच्यावर विडा व्हायचे. असं प्रतिदिनी अंबिनाथाच्या त्या लिंगाला स्वामींचा जोपर्यंत अचलपूरला होते तोपर्यंत जात होते. त्या लिंगाला पत्रा कशाचा होता, तांब्याचा, अंबिनाथाचे. आलं लक्षात. आता एखाद्या पितळी वस्तूचं आवरण एखाद्या याच्यावर आहे आणि संबंध दिला तर कशाला संबंध होईल, पितळाला होईल ना. पितळाच्या खाली एखादा पाषाण असला आणि त्याच्यावर जर तांब्याचा पत्रा लावलेला असतो तर संबंध कशाला होईल, गॅरंटेड. म्हणून अंबिनाथाचं तांब त्या काळात, म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 850 वर्षाबरोबर त्या तेव्हाची गोष्ट आहे. तर तेव्हा त्यानंतर स्वामी निघून गेले. मग नागदेवाचार्यांनी तो पत्रा ठेवलेला असावा का, अंबिनाथाचे तांबे परंपरेत चालत आले. मग आता लोक काय करतात, सिंहस्थला काय करतात, ते पत्रा तांब्याचा बदलतो आणि दुसरा तांब्याचा पत्रा लावतात आणि ते लोक आपल्या पंथात प्रसाद म्हणून आणतात. अंबिनाथाचे तांबे, विचित्र गोष्ट आहे. राहिला का तो, आणि एवढा मोठा पत्रा आहे का आता, एवढा परंपरेच्या पिढीत आहे. त्या काळात तो निघालेला आहे. आता अंबिनाथाच्या लिंगाला तांबा आहे, पण आपल्यासाठी ते तांबा बदलून गेलं, त्यामुळे नमस्काराची योग्य नाही राहिलं. नमस्काराचे योग्य राहिले का. आता जसं त्र्यंबकेश्वरचं लिंग आहे, वास्तविक दगडाचं आहे, त्याला स्वामींनी स्पर्श केलेला, आजही कसं आहे ते दगडाचं जाईल हो, त्याच्यावर कोणतंही आवरण आजही नाही, ते आपल्यासाठी वंदनीय. आपेगावचं लिंग आहे, तेही आजही दगडातच आहे. स्वामींनी स्पर्श केला तेव्हा तेच होतं, दत्तात्रय प्रभू भावाने स्पर्श केला तेव्हा इथे ते वंदनीय आहे. पण अंबिनाथाचं लिंग जर तो पत्रा निघून गेला, आज स्वामी तर म्हणतात की ज्या वस्तूला
मातीला स्पर्श केला तर मातीची लेवल बदलली की संबंध काय होतो? पाषाणावर बसले तर तेवढ्या पाषाण जो आहे तेवढा, त्याच्या खाली जर दुसरा सुरू झाला तर शिकवलेलं आहे ना साप. माझा हे अंबिनाथाचं ताकद त्या काळ ते जर कोणत्या पिढीत असत आणि ते जर वंदनीय असत, खूप जुन्या पिढीत आहे या ज्या आवणाऱ्याच्या किंवा काही त्यांच्या शिष्य झाल्या अशा पिढीत हे अंबिनाथाचे तांबे थोडे थोडे तुकडे म्हणून आलेले आहेत. ते तुकडे देवा स्वामी चक्रधरांनी त्यांच्याशी संबंध लावलेला आहे, संबंध प्रसन्नतेचा केलेला आहे, त्याला स्पर्श केलेला आहे, त्याच्यावर लिंगा वाहिला, लिंगावर विळा वाहिलेला आणि जे लिंगावर विळा वाहिलेला तो तांब आजपर्यंत मानवा म्हणत नाही. कारण मला फार विशेष वाटायचं म्हटलं तर ज्या ज्या ठिकाणी संबंध झाला त्या ठिकाणी नामदेव आचार्याने पहिलेच काढून घेतले, तीन पुढं ठेवलं की आचार्यांनी ते अंबिनाथाचे तांब आपल्याला वंदनीय. ते कोणतं? जे स्वामींनी स्पर्श केलेलं होतं किती वर्षापूर्वी, आणि त्यांचा नियम असा आहे की 12 वर्षानंतर त्या लिंगाला तो पत्रा काय करता बदलवत असतो. माहित आहे तुम्हाला? सिंहस्थाच्या वेळेस जेव्हा सिंहस्थ येतो ना, प्रत्येक सिंहस्थाच्या वेळेस तो पत्रा काढतात आणि त्या ठिकाणी दुसरा पत्रा टाकत असतो. म्हणून कदाचित आपल्याला कोणी म्हटलं की आता तो सिंहस्थ येणार आहे 2 वर्षांनी, मग आपण तिथे जाऊन येतो प्रसाद घेऊन. अजिबात चूक करायची, कारण ते वंदनीय परमेश्वराचा स्पर्श त्याला झाला नाही. ज्याला स्पर्श झाला होता तो परंपरेत येऊन गेलेला. म्हणून अंबिनाथाचे तांबे. चौरंगी चालो गोविंद प्रभू बाबा जेव्हा कंटक मोडायला गेले तेव्हा चौरंगावर बसले. आठवलं तुम्हाला? सोन शेळा नेसून चौरंगावर बसले होते. समोर ताट आलं होतं. आता चौरंग उंच राहतो तेव्हा ताट सुद्धा त्या लेवलला गेले. आलं का लक्षात? चौरंगावर जे बसलेले होते त्याला लोह लावलेला होता. आणि दररोज गोविंद प्रभू त्या चौरंगावर काय करायचे? बसून आरोग्य करायचे. आरोग्य करताना प्रसन्नता भाव राहायचा. त्या चौरंगाचं असलेलं लोह आमच्या लोकांनी काय केलं? पाळून टाकलं. काष्टामध्ये गेलं आणि लोह तो चौरंग जसाचा तसा राहिलेला. कोणतीच वस्तू जशी तशी आपल्यापर्यंत आतापर्यंत राहिलेली नाही. फक्त एकच आपण बारकाईने विचार केला, वेरूळ जे स्वामी चक्रधरांनी बसलेले आहेत ज्या ठिकाणी पाषाण आहे, तो पाषाण आजही जसाचा तसा, जशी शिन्नस्थळे कोणती आसन ती जशी तशी. त्यानंतर मनसर ज्या शिळेवर स्वामी बसलेले होते, अशा काही वस्तू जर ठेवल्या तर त्या ओरिजिनलता आतापर्यंत आलेली आहे. काल परवा तुम्ही प्रश्न विचारला होता, टीव्हीवर जर काही स्थान आलं, प्रसाद आला, मग वंदन करायचं का? मी नाही सांगितलं, विकल्पाचा तो. आता विचार करा, आपण स्थानांना जातात ना, ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे, स्वामींचं वास्तव्य ज्या ठिकाणी झालेलं आहे अशा स्थानांना जातो. स्थानांवर त्या जवळ हे करतो. आता स्थानाला प्रत्येक स्थानावर मार्बल लावलेलं. त्याच्या आधीच मी सांगितलं, तू विचारणार म्हणून त्याच्या आधीच मी सांगून टाकले. मी त्याच्या आधीच सांगून टाकले विषयाच्या नुसार. त्याला मार्बल लावला जातो. जागा नक्की तीच आहे, पण त्याच्यावर काय आहे? प्रत्येक स्थानावर जात असताना तुम्ही जेव्हा स्थानावर वंदन करतात, प्रत्येक स्थानावर गोखल्यामध्ये विशेष ठेवलेले नाव, मागे असतील, साईडला असतील, पुढे असतील, पण विशेष स्थान जिथं आहे तिथं तुम्हाला विशेष सापडेल. कधी आपल्या डोक्यात विचार केला का असं काय?
कारण स्वामींचे पवित्र स्थानही नव्हते, मग विशेष का ठेवलेले? तर लक्षात ठेवा, जरी ते स्वामींचं स्थान असलं, ती जागा पवित्र असली, पण त्याच्यावर आता काय आहे, मार्बल लावलेला आहे. आणि मार्बल लावल्यामुळे थोडसा अविधिरूप आपल्याला दोष लागतो. तो दोष नष्ट व्हावा म्हणून आमच्या पूर्वजांनी काय सांगितलं की ते स्नान नमस्कार केल्यानंतर विशेष अवलोक ठेवा, म्हणजे ती योग्यताही लागेल आणि तुम्हाला तो दोषही लागणार नाही. म्हणून चौरंगीचा लोह, जे लोह आहे ते लोह त्या ठिकाणी आहे, ते वंदनीय आहे. त्या लोहाच्या माध्यमातून आपण वंदन करायचं आहे. स्थानाच्या ठिकाणी काळावधाच्या मानाने संरक्षण व्हावं या माध्यमातून त्या जागेला ओटे बांधले गेले. जर त्या जागेला ओटे बांधल्या नसते कमलाकर मुनींनी तर आपल्याला कळालं नसतं स्वामी कुठे बसले कुठे बसले. ओटे बांधायची परंपरा आताच नाही आली, कमलाकर मुनींनी केली. कमलाकर मुनी कोणाचे वडील? कमलाईसाचे, जे जिच्यापासून वर्धनस्थ परंपरा सुरू झाली, तिचे वडील. तिने त्या कमलाकर मुनींनी एखाद्या राजाने त्यांना द्रव्य दिलं, त्याचे काय उपयोग करावा म्हणून चुना जमा करून सर्व पूर्वी काय केले, चुन्याचे ओटे बांधले आणि त्या ठिकाणी विशेष ठेवण्याचा हाच उद्देश की तो अविधिरूप दोष आपल्याला लागतो तो नष्ट व्हावा. जर आपल्या पूर्वजांनी एवढी काळजी घेतली तर मग मोबाईलवर डोकं ठेवल्यानंतर विशेषावर डोकं ठेवावं लागेल का? कोठे हा कमलाकर कोठे, तेच कमलाकर मुनी कोठे हा कोठे, त्यांनी त्या स्थानाची बांधणी केली, ते कमलाकर मुनी. ही परंपरा आपल्यामध्ये चालत आली. म्हणून बाबांनो, जे आहे परंपरेत जे चालत आलेले आहे ते पूर्वजांनी विचारपूर्वक मांडलेलं आहे. म्हणून आपल्याला ते स्थान वंदन केल्यावर विशेष वंदन करावा हा विधी आहे. आणि स्थानाच्या ठिकाणी विशेष का असतात त्याचं कारण आहे. आता शिंदस्थळी तुम्ही जर वंदन केली खालची, तिथं विशेष आहे का? कारण विशेष कळायची गरजच नाही, जागा ओरिजिनल असती आहे की तो आम्ही बसलेले होते किंवा वेरूळला गेले, स्वतंत्र विशेष नमस्काराची गरज नाही. स्वामी ज्या ओट्यावर बसत होते ते ओटे जसेचे तसे आजही आहे, ओरिजिनल ओट आहे. आमच्या काय म्हणतात त्याला, पुरातत्व विभागाचं आपण आभार मानायला पाहिजे. ते तिथं आपल्याला कशाला हात लावू देत नाही, नाही तर आमच्या माधवा पंथातल्या लोकांनी ते कधीच काढून आणून मोकळे करून टाकले. परंतु ते बरं आहे, पुरातत्व विभाग आहे म्हणून ओरिजिनलता ती जी आहे नैसर्गिकता आहे की आपल्याला त्या ठिकाणी वंदन मिळते. म्हणून चौरंगी चालू. पुढे महाद्वारीचे कवाडाचे लोक, महाद्वार वृद्धपूर्ण दरवाजाला पूर्वी लोखंड लावायचे, गड्या लावायचे. आता सर्वात जमाना काय झाला, प्लाऊडमय झाला. जवळ दरवाजा लावत नाही, कसा पाहिजे, फायबरचा पाहिजे. एक लाट मारते की आपणच तसे झालो ना, तो दरवाजा उचलणं बंद करणं आपलं काही कामच नाही ना. पूर्वीचे दरवाजे, मला डोमेग्राम तुम्ही पाहिलं असेल जुनं, तर तेव्हा समोरासमोर मोठा दरवाजा होता, इतका मोठा दरवाजा होता. तो नंतर केलेला होता. त्या काळात स्वामींच्या काळात सुद्धा असेल महाद्वारीचा दरवाजा खूप मोठा होता, त्याला लावलेले लोह होते. ते लोह गळ्या असतील, गोल गोल दर्शनी असतील, पट्ट्या असतील, त्या सगळ्या आमच्या पूर्वजांनी गोविंद प्रभूचा संबंध आल्यामुळे काय केल्या, काढून टाकल्या, बंद मिळालं. राजमठीच्या कवाडाचा लोह डोमेग्राम, तुम्हाला माहिती नाही, दोन्ही गोसावी दोन्ही दार संका धरिती
आणि भट्टोबासाच्या हृदयावर श्रीचरण ठेवतो. दररोज त्या दार संका धरत होतो, गळ्यात, त्या गळ्यात दररोज धरत होतो आणि श्रीचरण. आता विचार करा, तो असलेला लोह ज्याच्याकडे असेल तो किती भाग्यवान, तो वंदनीय, तो प्रसादवत आहे की जिथं दररोज स्वामींचा संबंध त्याला व्हायचा. आणि तो बी कसा प्रसन्नतापूर्वक व्हायचा. स्वामी नागदेव आचार्यांच्या हृदयावर जेव्हा श्रीचरण ठेवायचे ना, ते अप्रसन्नतेने कधीच ठेवलेलं नाही, प्रसन्नतेच्या माध्यमातून ठेवलं. त्या गळ्या धरताना सुद्धा कशी राहायची त्याच. काकोच्या करवताची लोह, काकोस माहिती आहे तुम्हाला, जार सांगितला होता, त्याला कडी होती लोखंडाची, तुटी होती लोखंडाची, ती सुद्धा नमस्कारी आपल्यापर्यंत आली. केशव नायकीच्या पडवेच्या लोह, केशव नायक भक्त होते गोविंद प्रभुभावाच्या काळात. पव्वा असं पान फोडलं होतं. त्या केशव नायकाच्या तिथं गोविंद प्रभू जायचे. तिथं 2 घागर होत्या मोठमोठ्या, त्याच्यात पाणी भरलेलं राहायचं, त्याच्यावर झाकण राहायचं. त्या लोखंडाच्या असतील, त्याला काही लोखंडाची बांधणी असेल, त्याच्यामध्ये पाणी भरायचे, गोविंद प्रभू जायचे, झाकण बाजूला करायचे, त्याला नळ राहायचा, त्याच्यातून पाणी प्यायचे, त्याच्यात पाहायचे, त्याच्यातून पाणी प्यायचे. अशा नाना प्रकारच्या अनेक प्रकारच्या लीळा आमचे गोविंद प्रभू बाबा त्या केशव नायकाच्या त्या पव्येसोबत म्हणजे पानपोळीच्या असलेल्या 2 भाकरी, पण त्याच्यावर राखण ठेवायचे. यांनी चुकूक करून दुसरे लोक येतात, पाणी देतात. आपण कसं की चुकूक केलं की आपल्याला त्याची पिळच येते, पण दुसऱ्याला पिळच येईल पाणी पिऊन, म्हणून त्याच्यावर लहान मुलं राखण ठेवायचे. तरी गोविंद बाबा जायचे, त्यांना धुडकून लावायचे, भरवायचे, पण ते लीळा करायचे. कधी ओंगळमध्ये पाणी घ्यायचे, कधी त्याच्यात, कधी कधी यायचे आणि दोन्ही पाय त्याच्यामध्ये. त्यांना बंधन आणणारा व्यक्ती कोणीच नव्हता, कारण परमेश्वराला बंधन घालणारा या जगात कोणी जन्माला आलेला नाही. परमेश्वराला सर्वे सदा सर्व काळ नित्य मुक्त आहे, आणि असा नित्य मुक्त असलेला परमेश्वर गोविंद प्रभू बाबा त्या केशव नायकाच्या पळवीच्या दोहाचा जो संबंध झाला ते सुद्धा आपल्या पंथात वंदनीय आलं. आणि ते वंदनीय असून आपल्याला चिंतनीय आहे. त्याची लीळा आपल्याला आठवणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण वंदन करायचा योग येईल तेव्हा तेव्हा ती लीळा आठवा, वंदन झाल्यावर आठवा, वंदनाच्या आधी जर आपल्याला माहित असलं की त्या ठिकाणी ते वंदन आहे तेव्हा आठवा, केव्हाही आठवा. आठवल्यानंतर त्याचं कोणतं तुम्हाला होणार होणार. हे मुख्य करोनी एवढे सर्वे जेवढे धातू सांगितले, हे मुख्य करोनी जे तुलिया धातूशी संबंध झाला. आणि बीजा धातू असतील, आधी काही जे वस्तू असतील यांना माहित नाही, त्या आपण त्याच्या पलीकडे अज्ञान आहे, आपल्याला तर काहीच माहित नाही, हे बी माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं म्हणून माहित पडलं. पण ते म्हणतात हे मुख्य करोनी जे तुल्या आवनी, त्यांनाही संशय आहे की आणि कसतील तेतुल्या लोहाशी संबंध झाला, त्या लोहाला संबंध झाला तेतुल्याशी माझे दंड. विचारा बऱ्याचदा आपली वास्तविक मंडळी, म्हणजे वास्तविक मी म्हणताना उद्देशी मंडळी बाहेर गावाला लग्नाला, आठवडे जेवणाला किंवा पाहून दुसरीकडे जातात नातेवाईकांकडे. जर ते देवपूजा केली ना तिथे आणि स्मरण करूनच जेवण केलं तर चालतं की दोष लागतो? म्हणजे
कधी पाहुण्यांच्या घरी गेले हे उद्देश सोबत विशेष नेणार नाही. आणि सकाळी स्मरण पारायण करून तिथे चहा पाणी जेवण केलं 8 दिवस तर चालेल का? नाही चालणार. विशेष वंदन करायला दररोज सांगितलं नाही. आणि जो वासनिक असो का नामधारक असो, वासनिक असो का नामधारक असो का सध्या असेल कोण येतो, जो बाहेर जातो त्याच्याजवळ एक विशेष असणं अत्यंत गरजेचं न्यावंच लागेल. एकांनी सांगितलं की स्मृतीस्थळामध्ये नामस्मरणच करत होते, आपण बघतोच तुम्ही, तेव्हा असं कुठे स्मृतीमध्ये दिसतंय की वंदन होत होतं सकाळी संध्याकाळी, तर नामस्मरण केलं आणि जेवण केलं तरी चालेल. स्मृतीस्थळामध्ये जे विद्वान होते, जे आपले अनुसरलेले होते किंवा जे बोधवंत होते, त्या लायकीचे तुम्ही आहात का? पण त्या लायकीचं असेल तर मग काय अडचण? त्यांच्या पात्रतेचे तुम्ही आहात का? नाही असले तर मग काय अडचण? पण ते त्या पात्रतेचे असले तर आहेत का? बरीच मंडळी बाबा विशेष घेऊन जात नाही सोबत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की असा नियम आहे. आता आम्ही यात्रेला जातो तर आमच्याजवळ विशेष राहतो, त्यांच्याजवळ असो नको असो, पण आमचा विशेष ते सर्व नमस्कार केल्यावरच जेवण करतात, पाणी पितात, असा आमचा नियम आहे की आम्ही विशेष नमस्कार केले. आता ते पाहुण्यांच्या घरी नेतात किंवा काही नेतात हे मी सांगत की काय त्यांच्यासोबत मला जायचं योग काही येत नाही, ते मला देत नाही. पण जर गेले लग्नाला जाऊ, बारशाला जाऊ, वाढदिवसाला जाऊ, आपण तिथं गेल्यानंतर विशेष नमस्कार करूनच जेवण करणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष हा बाहेर एक असा नियम आहे विशेषतः नुसता. आता आपण बाहेर गेलो, बाजारातून घरी आलो तरी विशेष नमस्कार करावा. पूर्वीची तर परंपरा सांगतो, लोक संडासला जायचे ना तरी आल्यावर विशेष नमस्कार करा. आता तुम्ही करू शकत नाही कारण घरातच तुमच्या काय. परंतु असा नियम आहे की विशेष न्यावं लागेल हा विधी. कारण पूर्वीच्या पंथक्रमामध्ये जे लोक वावरत होते प्रत्येकाच्या गळ्यात आपली नात नागायचं काय पात्रतेची बाई होती, तुम्ही त्या लायकीचे आहे का? तिच्या गळ्यात विशेष होता, तिने मरताना लिहून ठेवलं येतं शिन्नस्तरी असे का, मग तिला काय विशेष नमस्काराची गरज होती? गरज होती ना. जे हे आमचे अनुसरलेले आचार्यवंत आहे प्रत्येकाकडे विशेष नाही, ते जर विशेष वंदन करू शकतात आणि त्यांच्यापेक्षा तुमची जर पात्रता श्रेष्ठ असेल तर काही हरकत नाही. आहे का आपण त्या बरोबरीचे? म्हणून विशेष नेणं अत्यंत. तुम्ही स्मरण करा, पारायण करा, ते आम्हाला काही घेणं नाही, पण सकाळी उठून विशेष वंदन केल्याशिवाय विधी हा सुरुवातच होत नाही दिवसाचा. त्या वंदनाशिवाय आपल्या शरीराला पवित्रता नाही. कारण देवानी सांगितलं कमीत कमी 3 टाइम तरी वंदन करा. 3 टाइम न होत सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम तरी करायला असतो. या वंदनाची विधी आहे, त्याच्यामुळे विशेष नेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि न्यावाच लागेल, तो वासनिक असो, बोधवंत असो का नामधारक असो. कारण आपण ज्या जागेवर जातो, वाढदिवस, लग्न, अनेक मंगल कार्यालयामध्ये जातात. त्या मंगल कार्यालयामध्ये कोणत्या तरी देवतेची प्रतिमा असते, त्याच्याशिवाय मंगल कार्यालय नाहीच. पण बाबा ही लोक लग्नाला जातात त्या हॉलमध्ये तर जेवतात तेव्हा तर कोणाजवळच विशेष पाहिजे. मग पाहिजे, मी तेच काय तो पाहिजे, मी काय सांगू राहिलो की पाहिजे. ऐका नाही, कोणतं मंगल कार्यालयात नाही आहे असं सांगा बरं. गणपतीचं पूजन कोणत्याही असो पण आहे, तिथं मंदिर असतं, मग तो दोष आपल्याला लागतो का नाही? म्हणून आपला विशेष नमस्कार करून घ्यायचा. आणि आपण कर्मराठीच्या नात्याने आलोय, हे नातं आपल्याला पूर्ण करायचं आहे, हा हेतू आपल्या मनात पाहिजे.
आणि तो विशेष नमस्कार करून घ्यायचा, म्हणजे त्या वृक्षापासून सुटका पाहिजेच. मंगल कार्यालय असो का कोणाचं घर असो. आता उपदेशी माणसाच्या घरीच गेले तर मग काही प्रश्नच नाही, न्यायची गरज नाही. तुम्ही उपदेशी ते उपदेशी, तिथे गेला विषय तुम्हाला काय केलं, तिथे भेटणार नाही, तिथं हा विषय आहे. एखाद्या मार्गात गेले तुम्हाला विषय भेटणारच आहे, पण रस्त्यात कुठं पाणी प्यायचा प्रसंग आला, कुठं खाण्याचा प्रसंग आला तर मग विशेष पाहिजे. बाबा आहे कर्मराटी आणि दैवराटी म्हणजे काय, ते नवीन आहे त्यांना माहिती. कर्मराटी म्हणजे आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या घरी वावरतो, जेवढे संसाराचं काम करतो, भाकरी तापण्यापासून पोरांचा सांभाळ लग्न करेपर्यंत जे कार्य करतो आपण, हे सर्व कर्मराटी. संसारातल्या जेवढे कार्य आहे ते सर्व. आणि आता इथं आले तुम्ही दररोज, इथं मंदिराचा पायरी चढली की दैवराटी तुमचा संलग्न बाहेर बसला वाट पाहतो. तो संन्यास घेतलेल्यांचाच संलग्न थांबतो की बाकी जे दैवराटीची क्रिया करेल तो वधवंत असो, वासनिक असो, नामधारिक असो का अन्य राटीचा असो, कोणताही असो, त्याला दैवराटीच्या याच्यात चेष्टकत्व कोणताही असो, दैवराटीमध्ये सर्व क्रिया करण्याची स्वतंत्र. पण आता इथून तुम्ही मंदिराच्या बाहेर गेले, पकड म्हणून जाऊ नका. आता मी सांगत नाही, ते त्यांनी ठरवा, मी काय सांगू ते त्यांनी ठरवा. परंतु कर्मराटी याला म्हणतात. दैवराटी म्हणजे आपण सकाळी घरी जेवढी देवपूजा स्मरण पारायण करतो, ही क्रिया करत असताना सर्व दैवराटी. हे क्रिया संपल्यानंतर जी प्रपंचाची क्रिया सुरू झाली ही कर्मराटी. कर्मराटीमध्ये प्रत्येक क्रिया संलग्नाच्या चेष्टकत्वा माध्यम आहे. दैवराटीतली एकही क्रिया संलग्नाच्या चेष्टकत्वा विरहित आहे, त्याला चेष्टकत्व नाही. इथं सर्व जीव स्वातंत्र्याने क्रिया करतो आणि इथं केलेले करून जी काय तुमच्या जीव स्वरूपावर लागेल, योग्यता किंवा अयोग्यता, हे दोन्ही संलग्नाला कळत नाही. फक्त तुम्ही केलेले कर्म मात्र त्याचे थोडीफार असतात, हे कर्माच्या व्यतिरिक्त आहे. श्री दत्तात्रेय महाराज की